रवींद्र धंगेकर यांचं पुणे पोलिसांविरोधात ठिय्या आंदोलन, पोलीस आयुक्तांनी राजीनामा देण्याची धंगेकरांची मागणी। डोंबिवलीतल्या स्फोटाला सरकार जबाबदार, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप। आदेशानंतरही सरकारनं कंपन्या का हटवल्या नाहीत, दानवेंचा सरकारला सवाल। पंतप्रधान मोदींच्या प्रचारासाठी शांतिगिरी महाराज उतरणार मैदानात, मोदी राजकारणातील आदर्श असल्याचं शांतिगिरी महाराज यांचं वक्तव्य। पुण्यामध्ये नोकरांच्या हिमतीमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला, नोकरांनी हिम्मत दाखवल्यामुळे 3 दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश। वेंगुर्ले बंदरामध्ये बर्फ घेऊन जाणारी बोट उलटली, दोघांचे मृतदेह सापडले, दोघं अजूनही बेपत्ता। धाराशिवमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 1 जण गंभीर जखमी, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। नाशिकमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग, कोट्यवधींचं सामान जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही। गोंदियामध्ये प्राण्यांनाही बसतोय उन्हाचा तडाखा, थंडाव्यासाठी अस्वल आणि वाघ हौदाच्या पाण्यात घेतायत विसावा। लग्न लावून देत नसल्यामुळे मुलांनीच केली बापाची हत्या, पोटात वार करत दोन्ही मुलांनी संपवलं वडिलांचं आयुष्य। छत्रपती संभाजीनगरमधली घटना। पुणे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांचीही चौकशी होणार, पोलिसांनी आरोपीला पिझ्झा बर्गर दिल्याचा आरोप। अल्पवयीन चालकाचा आणखी एक बळी, मुंबईतल्या माझगाव पुलावर अपघात, दुचाकीनं जोरदार धडक दिल्यानं झाला मृत्यू, अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक। छोटा गोंदिया हत्याकांडानं हादरलं, क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या झाल्याची घटना उघड, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। एसडीआरएफ जवानांसोबत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, गणेश देशमुख असं या तरुणाचं नाव कळलं। नाशिकच्या पाथर्डीमध्ये बिबट्याची दहशत, वाडीचं रान भागात 3 बिबट्यांचा मुक्त संचार। अहमदनगरच्या राहुरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षाचा चिमुकलीचा मृत्यू, बिबट्याला जेरबंद करण्याची होती मागणी। सोलापूरकरांची तहान भागवणाऱ्या हिप्परगा तलावानं गाठलाय तळ, तलावात जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। घोडबंदर रोडवर आजपासून 7 जूनपर्यंत रस्ता दुरुस्तीचं काम, रस्त्याच्या कामामुळे अवजड वाहनांना वाहतूक बंदी। आणि अमरावतीमध्ये चोरी आणि घरफोडीच्या 363 घटना, पोलिसांकडून केवळ 53 गुन्हे उघड।